आहे ववा. हे ओव्याचं झाड आहे, त्याला आपण कटिंग करायचं आहे. खूप सारा ओवा फुटलेला आहे, त्याच्यामुळं त्याची कटिंग करून घ्यायची आहे आणि सुंदर छान फुटते. टप आपला मग छान दिसतो फुटल्यावर, त्याच्यामुळं त्याची कटिंग करून घेऊया आपण. चला तर मग आता कटिंग करून घेऊया. अशी कटिंग करून घेऊया छान. असे आपण आता एक कटर घेतलेला आहे, त्याच्या मदतीने आपण हे कटिंग करून घेऊया छान अशी. ह्याला ओव्याचं झाड म्हणतात. ते आपण कटिंग करून घेतलेले आहे ओव्याच्या झाडाची. ही दोन्ही टप आपण छान असे मस्त मोकळे करून घेतलेले आहेत. हे ओव्याचे झाडं, हे अपराजिता, हे आणि हे सगळे वेल होते याच्यामध्ये, ते आता आपण काढून टाकलेले आहेत. छान असं सगळे टप मोकळे करून घेतलेत. बघा किती सुंदर असं ह्याच्यामध्ये जास्वंदाचं झाड आहे. छान सुंदर असं मस्त आलेलं आहे. बघा किती सुंदर आहे. त्याच्यामुळं हे आपण टप रिकामा करून घेतलेला आहे. स्पायडर प्लांट पण आहे त्याच्यामध्ये. छान बघा किती सुंदर. आता आपण याची सगळे कटिंग करून घेतलेले. खूपच वाढला होता ववा, त्याच्यामुळे आपण त्याची कटिंग करून घेतलेली आहे. तर गुलाबाची फुलं किती सुंदर फुललेत बघा. सुंदर असे गुलाबाची फुलं आहेत. छान अशी किती सुंदर कलर आहे गुलाबाचा. छान वाटतो असा मस्त गुलाबाचा कलर. चांदणीची फुलं पण किती सुंदर फुललेली आहे. हे पांढरं गुलाब आहे. आता आपण याला कॅरी बॅगमध्ये लावून घेतलेलं आहे. सुंदर अशी आपली कॅरी बॅग आहे, त्याच्यामध्ये हे पांढरं गुलाब मस्त छान असे फुलं वाटतात त्याचे, म्हणून आपण ह्याच्यामध्ये कॅरी बॅगमध्ये लावून घेतलेलं आहे. सुंदर असा मस्त आता छान झाड आपलं फुटेल, मस्त छान फुटेल. आता मोगऱ्याच्या झाडाला आता सुंदर अशा कळ्या लागायला चालू झालेल्या आहेत. बघा आता किती छान सुंदर असा मोगरा आपला फुटलेला आहे. आता फुलं लागायला चालू झालेले आहेत. इथं आपला झेंडू आहे. सुंदर असं मस्त झेंडूचं झाड, ते सुंदर असे मोठे झालेले आहेत. छान असे मोठे झालेत झेंडूची झाडं. तर आहे मोगऱ्याचं झाड. तर ह्याचे पानं बघा किती खराब झालेले आहेत. त्याची कटिंग केली की सुंदर असं फुटेल, त्याच्यामुळे याची आपण आता कटिंग करून घेऊया सुंदर असे. छान आपण कटिंग करून घेतलेले आहे. कटिंग करून आता याला खुरपून घेतलेलं आहे. छान असं खुरपून घेऊन आता याला आपण खत देऊन घेऊया, म्हणजे छान झाडाची ग्रोथ होईल आणि मस्त झाड फुटलं की छान याला कळ्या लागायला चालू होतील. त्याच्यामुळं आपण आता याला फर्टिलायझर देऊन घेऊया. तर याला फर्टिलायझरमध्ये द्यायचं आहे आपल्याला DAP. ही काळ्या कलरची DAP आपण याला अर्धा चम्मच घालून घेतलेला आहे. म्हणजे काय आहे, झाडाची ग्रोथ छान होईल. तर याला आपण पाणी देऊन घेऊया. DAP खत देऊन घेतलेला आहे, तर याला आपण पाणी देऊन घेऊया. त्याला आपण खत दिल्यामुळे त्याला पाणी घालून घेऊया. म्हणजे पाणी दिल्यामुळे खत दिल्याला आपण त्याच्यामध्ये विघरून जाईल, त्याच्यामुळं आपण त्याला पाणी देऊन घेतलेलं आहे. बघा हे किती सुंदर असं मोगऱ्याचं झाड आहे. याची थोडीशी कटिंग करून आपल्याला याला खुरपून घेऊन याला पण आपल्याला DAP खत देऊन घ्यायचं आहे. चला मग आता आपण याची थोडीशी कटिंग करूया आणि याला DAP खत देऊन घेऊया. ते आपण मोगऱ्याच्या झाडाची कटिंग करून घेतलेली आहे. चला मग आता आपण याला खुरपून घेऊया. खुरपून आपण झाडाची माती अशी मोकळी करून घ्यायची, म्हणजे
खुरपून घेतल्यामुळं झाडाची माती मोकळी होते आणि मातीमध्ये हवा खेळते. त्याच्यामुळे झाडाची माती कधी पण खुरपून घ्यायची, म्हणजे झाडाची ग्रोथ चांगली होते आणि झाड आपलं सुंदर फुटायला मदत होते. त्याच्यामुळं झाडांची खुरपणी करून घेणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळं आता हे आपण याची खुरपणी करून घेतलेली आहे. बघा, छान अशी खुरपणी केलेली आहे आणि अशा त्या मुळ्याही वर आले की आपण हाताने अशा काढून टाकायच्या, म्हणजे मुळ्या पण अशा कमी होतात झाडांच्या. तर आपण ह्याला देणार आहे DAP खत. काळ्या कलरची DAP खत आपण 2 प्रकारचे DAP खत देणार आहे. DAP खत दिल्यामुळे झाडाची ग्रोथ फास्ट होते. त्याच्यामुळं आपण याला आता DAP खत देऊन घेऊया. तर सुंदर झाड आपलं खुरपून झालेलं आहे. चला आता आपण याला खत देऊन घेऊया. तर ही आपण काळ्या कलरची DAP घेतलेली आहे. चौबाजूनी आपण अशी देऊन हे झाडामध्ये मिक्स करून घेऊया. सगळ्या बाजूने अशी आपण DAP देऊन घेतलेले आहे. ते आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. झाडामध्ये मिक्स केल्यामुळे मातीत ही पाणी दिले की DAP खत विघरून जातो. आता हे ब्राऊन कलरची DAP कलर देऊया आपण DAP. तर हे आपण ब्राऊन कलरची DAP घेतलेले आहे. ते पण आपण याला देऊन घेऊया. पाऊण चमचा हे दोन्ही आपण खत देऊन घेतलेले आहेत. तर आपण ह्याला पाणी देऊन घेऊया. खत देऊन पाणी देऊन झालेलं आहे. तर छान अशी ग्रोथ होईल झाडाची. बघा किती सुंदर हिरवगार आहे आपलं झाड. आणि शेवंतीचे फुलं किती सुंदर, बघा किती छान आहेत. शेवंतीचे फुलं भरपूर असे फुललेले आहे. छान. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.